नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. तुम्ही कधी विचार केला आहे का की दिवसभर आपलं मन एकदम शांत असतं, पण जसं रात्री आपण झोपायला जातो आणि डोळे बंद करतो तसा मनात विचारांचा कारखाना सुरू होतो. 10 वर्षापूर्वी माझ्यासोबत काय घडलं होतं, उद्या काय होणार, तो माणूस माझ्याबद्दल काय विचार करत असेल, अशा फालतू विचारांमुळे आपली रात्रीची झोप उडते. मानसशास्त्रात याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. जर तुम्हीही रात्री विचार करून करून थकला असाल तर आज मी तुम्हाला अशा 3 सोप्या ट्रिक्स सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही फक्त 5 मिनिटात हे विचार थांबवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुद्दा 1. रात्रीच विचार का येतात. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की रात्रीच हे विचार का डोकावतात. दिवसभर आपण कामात, मोबाईलमध्ये किंवा लोकांमध्ये व्यस्त असतो, त्यामुळे मनाला विचार करायला वेळ मिळत नाही. पण रात्री जेव्हा सगळीकडे शांतता असते तेव्हा मन रिकामं होतं, आणि रिकामं मन हे नेहमी जुन्या आठवणी किंवा भविष्यातील भीती यांच्याकडे जास्त खेचलं जातं. हे विचार थांबवण्यासाठी मनाला जबरदस्ती शांत करू नका, कारण तुम्ही जितका विचार न करण्याचा प्रयत्न कराल तितके जास्त विचार मनात येतील. ट्रिक 1. मनातलं कागदावर लिहिणे. पहिली आणि सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे मनातलं कागदावर लिहिणे. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे आधी एक डायरी आणि पेन घ्या. तुमच्या मनात जे काही विचार येत आहेत, उद्याची कामं असोत, कोणाचा राग असो किंवा कोणतीही भीती, ती सगळी कागदावर लिहून काढा. जेव्हा तुम्ही मनातलं कागदावर उतरवता तेव्हा तुमच्या मेंदूला एक सिग्नल मिळतो की आता ही माहिती सुरक्षित आहे, आता विचार करण्याची गरज नाही. यामुळे मनावरचा भार लगेच हलका होतो आणि शांत झोप येते. ट्रिक 2. श्वास घेण्याची सोपी पद्धत. 4-7-8चा नियम. दुसरी ट्रिक विज्ञानावर आधारित आहे. जेव्हा विचार जास्त वाढतात तेव्हा आपल्या शरीरात ताण वाढतो. याला शांत करण्यासाठी बेडवर सरळ झोपा. 4 सेकंद नाकाने श्वास आत घ्या. 7 सेकंद तो श्वास आतच रोखून धरा आणि 8 सेकंद तोंडातून हळूवारपणे श्वास बाहेर सोडा. हे फक्त 5 वेळा करा. यामुळे तुमच्या मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि तुमची नस शांत होते. विचार आपोआप गायब होतात आणि 5 मिनिटात गाढ झोप लागते. ट्रिक 3. 90 सेकंदाचा नियम आणि लक्ष बदलणे. सायकोलॉजी सांगते की कोणताही विचार आपल्या मनात फक्त 90 सेकंद टिकतो. जर आपण त्याला जास्त खत पाणी घातलं नाही तर जेव्हा एखादा फालतू विचार मनात येईल तेव्हा स्वतःला सांगा, हा फक्त एक विचार आहे, सत्य नाही. त्यानंतर तुमचं लक्ष बेडवरच्या चादरीच्या स्पर्शावर किंवा पंखाच्या आवाजावर केंद्रित करा. जेव्हा तुम्ही चालू क्षणात जगता तेव्हा भूतकाळ आणि भविष्याचे विचार आपोआप पळून जातात. तर मित्रांनो, विचार करणं बंद करू नका, पण विचारांना तुमच्यावर ताबा मिळवून देऊ नका. आज रात्रीच या सोप्या ट्रिक्स वापरून बघा आणि तुम्हाला फरक जाणवला का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मनाच्या गुपितासह. धन्यवाद.